करत आंघोळ कडक पाणी कर पाणी तापू दे की चहा घेतो आता करून आणि मग आंघोळ करतो. वॉक करून आला होता. तू घेतला चहा? घेतला. गरम होता का? त्यात ते गवती चहा टाकायचं नाही. गवती चहाचे काढे पडलेत 2-3 टाकले असते. भारी असतं ना तब्येतीला. किशोरला केलेला फोन. हा किशोरला म्हणलं फोन केला होता. येतो म्हटलं. फेज ओढली ना का ते लोडमुळे नाही उडत. ते ऑटोमॅटिक कधी कधी उडती. व्होल्टेज कमी जास्त आलं की उडती. मग ते म्हणलं डायरेक्ट करून देतो जोडून. नशीब दळण आलं नव्हतं. नाही चालू दळणात जर घोटाळा झाला असता. त्यापेक्षा जोडून घेऊया त्याच्याकडं डायरेक्ट. म्हणजे कसं होईल दळण आलं एखादं तर घोटाळा नको व्हायला. अजून लोकांनी माहिती नाही गिरण घेतलेली. माहिती होईल तसं येतील दळण. लाल मांजर कुठे गेलं? कुठे गेलं? का आत बसलंय जा? का बाहेर गेलो कुठं? ह्याला आता दूध घातलं का काय ते पेट होतं ते बाजारच नाही नाही तिकडं माझ्यावर एवढं लांब कशाला येतं? मग त्याच्या माग बोका लागला होता मोठा. कसलं कुस्ती लागलं का त्याला भिवून कुठं गेलं? मी संडासांना बाहेर आलं तर कुस्ती शिक केलं पण तो आलास बाहेर ते आला सोडते ते एका मांजर बोक्का सोडते कायम पहिल्यापासून. बघ मांजर असल्यावर तर मोबाईलला लय मांजर येतात ना. मांजर गेली इथनं की मांजर येत नाही ती मग. बसलेलं कायम कचवर बसायचं रात्रीचं दिवसाचं दार बंद असली का नाही असं इकडे यायचं. ते देऊळ आहे का नाही किचन तिथं बसायचं ते प्लेट मधलं भात दूध सगळं खाऊन जायचं. पिलट्या भरलेले सांडत नाही ते पांढरा बक्का ते खाऊन जायचे. वरनं मांजर पण फाडून टाकलं आपलं होतं ते. वर एकदा कळवण लागली नव्हती पत्र्यावर. तेच त्याच्यानंच पळून गेला असं. म्हणजे मांजर बी टिकून देणार ते. म्हणजे माणसासारखं मांजर बी वागायला लागली त्या घरात. पिलट्या असलेलं भरलेलं खायचं भाकरीचं आणि आपलं दूध भात आणि हे मांजर आपलं होतं का नाही ते काय खायचं नाही. ते बी त्यांची वाट बघेल बसायचं. आणि शेवटी त्यालाच घालवलं मांजरा. उरायची